भावांनो, एक चांगला आदर्श कारखाना चालवण्याचा, सगळ्या संस्था दादांच्या चांगल्या चालतात याच उद्देशाने आम्ही रयत क्रांती संघटनेने दादांना पाठिंबा दिला आणि रणजितसिंह शिंदे यांना निवडून आणण्यासाठी अहोरात्र कष्ट करतोय। भावांनो, गेल्या 2 दिवसापासून 3 दिवसापासून मी पंढरपूर तालुक्यातल्या 42 गावांमध्ये दादांबरोबर फिरतोय। तुम्हाला वाटत असेल की हा उमेदवार 42 गावातला आणि 42 गावात इकडे माडा तालुक्यात आल्यानंतर तो उमेदवार सांगतोय की माझ्या 42 गावात सगळ्या पेट्या सील आहेत। अरे कशाच्या सील आहेत आम्ही बघितलं। संजय दादा असतील, शिवानंद असतील, आम्ही ज्या वेळेस दादांबरोबर जातोय त्यावेळेस बघितलं की जसे आडेगाव मध्ये जेसीबी वरून असेल किंवा सगळ्या पायगड्या घालत दादांसमोर सगळे शेतकरी बांधव गाव त्यांच्या बरोबर आहेत। म्हणजे दादांनी जे या 15 वर्षात तिथं केलेलं शाश्वत काम आहे त्या कामाच्या विश्वासावरच दादा तिथं मत मागत आहेत। आणि तुम्हाला 42 गावातला निकाल किंवा 42 गावातलं लीड तुम्हाला पुढे भविष्यात 23 तारखेला किती लीड दादांना मिळणार, रणजित भाईंना मिळणार आहे हे तुम्हाला तिथं केलेल्या कामावरून दिसल्याशिवाय राहणार नाही। म्हणून भावांनो, 42 गावात कुणाची हवा नाही किंवा आपल्याही भागात तसं काही कुठलं वातावरण नाही, परंतु काही आभास निर्माणी व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वांकडे दुर्लक्ष करूया। दुसऱ्या गावावरून मला या दृष्टीने सांगायचंय की शेवटी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये ऊसाची किंमत ठरली जाते। भावांनो, दादांना एवढी दूरदृष्टी आहे या बाबतीतही मी जाता जाता एकच किस्सा सांगतो आणि मी इथं थांबणार आहे। गेल्या वर्षीचा गाळप हंगाम समाप्त झाला। मी ऊस दर नियंत्रण समितीवर काम करतोय। साखर आयुक्तांच्या समोर आमची मीटिंग होती। त्या मीटिंग मध्ये चर्चेला काही प्रश्न आले। त्यावेळेस मी स्वतः त्यावेळेस मांडलं की या वर्षी ऊसाला आपल्या ऊसाच्या साखरेची किंमत 32 रुपये ऊसाची आधारभूत किंमत आहे। पण त्या अनुषंगाने आपल्याला ऊस दर नियंत्रण समितीतून ऊसाची आधारभूत किंमत वाढली पाहिजे यासाठी काय करावं लागेल। त्यावेळेस साखर आयुक्त अनिल कवडे साहेब होते। साखर आयुक्त अनिल कवडे साहेबांनी सांगितलं की सर, जवळजवळ या महाराष्ट्रातल्या 288 आमदारांपैकी एका आमदार महोदयाचं पत्र तिथं आम्हाला साखर आयुक्तांच्या मीटिंग मध्ये दाखवलं की आदरणीय दादांनी गेल्या 6 महिन्यापूर्वी केंद्र शासनाला आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला एक पत्र लिहिलेलं आहे की ऊसाची आधारभूत किंमत, साखरेची आधारभूत किंमत आपण वाढवली तर आम्ही शेतकऱ्यांना चांगला दर देऊ शकतो। एवढं दूरदृष्टीचं नेतृत्व आपल्या तालुक्याला लाभलंय हे मला त्यावेळेस सुद्धा त्या भूमिकेतून मला स्पष्ट जाणवलं। म्हणजे 288 आमदारांमध्ये आपल्या लोकांसाठी, आपल्या या तालुक्यातल्या गोरगरीब शेतकऱ्यांचा, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी झटणारा नेता कोण असेल तर ते आदरणीय दादा आहेत। आणि म्हणूनच आपण रणजित बबनराव शिंदे यांच्या सफरचंद या चिन्हाच्या पुढील बटन दाबून आपण त्यांना जास्तीत जास्त मताने विजय करण्याचं मी तुम्हाला आवाहन करतो आणि इथंच थांबतो। धन्यवाद।